राज्यात पुन्हा राजकीय भूकंप. राष्ट्रवादीची एकजूट, मवियात फाटाफूट. काँग्रेसचा एकला चलोचा नारा. 2019 मध्ये राज्यात सत्ता स्थापनेसाठी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीत उभी फूट पडण्याची चर्चा रंगली आणि त्याला कारण ठरलंय ते म्हणजे काँग्रेसनं सुरू केलेल्या स्वबळाच्या हालचाली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असल्यानं आता काँग्रेस थेट महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकला चलोचा नारा देणार असल्याची माहिती समोर आली आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याला अप्रत्यक्षपणे दुजोराही दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाने स्वतःची ताकद वाढवण्याचा जरूर प्रयत्न केलाय. शेवटी अनेक दिवसांच्या आघाडीच्या अनुषंगानं कुठे ना कुठे आम्हाला 2 पावलं मागे जावं लागलं होतं, ही देखील वस्तुस्थिती होती. त्यामुळे आम्ही आमचा संघटनात्मक आणि वैचारिक जो संदर्भ विस्ताराचा आहे तो घेऊन सध्या तुर्तास आम्ही काम करत आहोत. खरं तर 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत सत्तेसाठी महाविकास आघाडीची स्थापना केली. 2.5 वर्षांनंतर शिवसेनेतील फुटीनंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली. पुढे लोकसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला कौल दिला. पण पुढच्याच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली महाविकास आघाडीतील काँग्रेसची घसरण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मात्र काँग्रेसची घसरण कशा पद्धतीनं सुरू आहे पाहूया. विधानसभा निवडणूक, 17 आमदार विजयी. नगरपालिका निवडणूक 288 पैकी केवळ 28 नगराध्यक्ष पद राखण्यात यश. महापालिका निवडणूक 29 पैकी 4 महापालिका जिंकण्यात यश. जिल्हा परिषद 12 पैकी एकही जिल्हा परिषद जिंकता आलेली नाही. अशा प्रकारच्या अलायन्सेसमध्ये फायदा होत नाही आहे, त्यावेळी अशा प्रकारचा निर्णय कुठलाही पक्ष घेतो. मला असं वाटतं की कदाचित काँग्रेसला रिअलायझेशन झालं असेल की त्यांनी ज्या प्रकारच्या युत्या केल्या किंवा ज्या प्रकारचे अलायन्सेस केले, ज्या प्रकारची युती केली, त्यांनी त्यांचं नुकसान झालं, त्यांचा फायदा झाला नाही, म्हणून ते निर्णय करत असतील. त्यांचा व्यक्तिगत तो निर्णय आहे, त्याच्यावर माझी कुठली टिप्पणी नाही. आधीच पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काँग्रेसला स्वबळावर लढावं लागलं. त्यात आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर पवार सत्तेत सहभागी झाले तर काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनं आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी एकला चलोच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता हे बघणं महत्वाचं असेल की स्वबळाच्या या हालचालींमुळे येणाऱ्या काळातील 21 जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची घसरण सुरूच राहणार की काँग्रेस मुसंडी मारणार. संजय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बुलढाणा.